राष्ट्रीय ओबीसी महासंघ गोवाच्या वतीने आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून गोव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्य सदोदित चालत आहे। अशा प्रसंगी ओबीसी सार्वजनिक लोकांना जागृत करण्याचं काम राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आम्ही चालू केलेलं आहे। आज योगायोगाने का म्हणेना पण बहुजन आवाज या वार्तापत्राचा एडिशनचा शुभारंभ आज आम्ही इथे करत आहोत आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रीय पातळीवर सचिव म्हणून नियुक्त झालेले आपल्या समाजातले बीडी मोठे आज या सुंदर अशा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवाचे अध्यक्ष मधु नाईक यांना विनंती आहे की त्यांनी मोठे साहेबांना व्यासपीठावर घेऊन यावं आणि त्यांनी पण असं नसतं। या बहुजन आवाज या वर्तमानपत्राचा जसं आपण म्हणू त्या वर्तमानपत्राचा संपादनाचा कार्यभाग सांभाळणारे आपले मित्र सुरेश नाईक यांनी पण व्यासपीठावर असं नसतं व्हावं। या सुंदरशा कार्यक्रमाला सदोदित राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध असे पत्रकार, जाणकार, व्याख्याते सावळ साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांनी पण व्यासपीठावर उपस्थित राहावं। ओबीसी महासंघ म्हटल्याबरोबर सर्व समाजातील प्रतिनिधित्व इथं आम्ही उपस्थित करतो। आपल्या ख्रिश्चन समाजाचे बहिणी अपंग इथं उपस्थित आहेत, त्यांनी पण आसनस्थ व्हावं। योगायोगाने का म्हणेना आपले महासचिव सर्वेश बांजोळकर काही वेळात इथं पोहोचणार आहेत, तोपर्यंत आपण पुढचा कार्यक्रम उरकून घेऊया। जेव्हा व्यासपीठ म्हटलं की व्यासपीठावरील आदरातिथ्य करणं हे आमचं परम भाग्य। सुभाष नाईक यांना मी विनंती करतो आजचे प्रमुख पाहुणे श्री मोठे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। सुभाष। महासंघाचे गोवाचे अध्यक्ष मधु नाईक यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं आजचा हा प्रकाशित केलेला आहे। यामध्ये त्याच्याबरोबर ज्यांनी काम केले ते सहकार्याची काही लेख आणि ओबीसीमध्ये जागृतीचं जे काम मधु नाईकांनी चालवलेलं आहे त्याच्या संबंधी काही वार्ता प्रसिद्ध केलेल्या आहेत। या प्रकाशनाच्या निमित्तानं या प्रसंगी मधु नाईक यांना मी बहुजन आवाजाच्या आमचं 9 अंकाचे प्रकाशनाक हजर आशिल्ले आमचे संपादक बाब सुरेश नाईक, चीफ गेस्ट आमचे नॅशनल सेक्रेटरी धनगर समाज महासंघ दिल्ली, त्या चीफ गेस्ट आसात आमचे सिनियर एडवायझर बाब पत्रकार सावळ आमचे बरोबर आसात। आम्ही सुरुवात केल्लो बहुजन आवाज 25 ऑगस्ट 2024 या दिसा चार्ली जयंती आशिल्ली, त्या निमित्तान पब्लिश केल्लो आणि आता आम्ही प्रिंट तसोच डिजिटल हे 15 दिसांनी 10 आणि 25